Good morning everyone. Our today's lecture is on the chapter number 4, that is the measurement of electrical energy. This chapter consists of single phase electrical energy meter, that is the induction type energy meter, and second one is the electronic energy meter. That means the overall chapter is divided into two groups, that is a analog energy meter and digital energy meter. After that again there is a two part, single phase energy meter and three phase energy meter. जी डायग्राम मी तुम्हाला स्क्रीनवरती शेअर केलेली आहे ती आहे तुमची इंडक्शन टाईप एनर्जी मीटर. मग हे कुठलं आहे, फेज आणि न्यूट्रल दोनच पॉईंट याच्यामध्ये दिसत आहे. त्यामुळे हे जे मीटर आहे किंवा ही जी कन्स्ट्रक्शन डायग्राम दिसते ती आहे तुमची सिंगल फेज इंडक्शन टाईप एनर्जी मीटर. देन दिस सिंगल फेज इंडक्शन टाईप एनर्जी मीटर कन्सिस्ट ऑफ 4 सिस्टीम. याच्यामध्ये नंबर ऑफ म्हणजे प्रत्येक पार्टचं वेगळं वेगळं फंक्शन आहे. तर ॲक्च्युअलमध्ये डिस्क कशी रोटेट होते आणि नंबर ऑफ युनिट कसे जनरेट होतात आणि नंबर ऑफ युनिटला मल्टिप्लाय बाय जो टॅरिफचा रेट असतो त्या अकॉर्डिंगली आपल्याला मग नंतर एनर्जीचं बिल पे करायचं असतं. तर स्टार्टिंगला काय आहे की याच्यामध्ये ज्या काही सिस्टीम्स इन्स्टॉल केलेल्या आहेत त्या प्रत्येकाचं आपल्याला फंक्शन बघायचं आहे. सो ओव्हरऑल एनर्जी मीटर इज डिवायडेड इंटू 4 ग्रुप्स. फर्स्ट वन इज दी ड्रायव्हिंग सिस्टीम. ड्रायव्हिंग सिस्टीम मीन्स एनर्जी मीटरमध्ये जी काही डिस्क बसवलेली आहे त्या डिस्कला रोटेट होण्यासाठीची जी सिस्टीम रिस्पॉन्सिबल असते, इट मीन्स युअर ड्रायव्हिंग सिस्टीम. सेकंड वन इज दी मुव्हिंग सिस्टीम. मुव्हिंग सिस्टीमच्या अंडर पण जे काही पार्ट्स येणार आहे ते मी नंतर तुम्हाला सांगतेच. फर्स्ट फक्त आपण जे काही नेमिंग्स आहे की ओव्हरऑल एनर्जी मीटर कन्सिस्ट ऑफ मेन 4 पार्ट्स. फर्स्ट वन इज दी ड्रायव्हिंग सिस्टीम, सेकंड वन इज दी मुव्हिंग सिस्टीम, थर्ड वन ब्रेकिंग सिस्टीम अँड लास्ट वन इज दी रजिस्टरिंग सिस्टीम. ब्रेकिंग सिस्टीम मीन्स काय, एनर्जी मीटर तुमचं रोटेट होत आहे पण सपोज काही आपल्याला मेंटेनन्स वगैरे करायचं असेल तर त्या सिस्टीमला किंवा तिथे आपल्याला त्या डिस्कचं रोटेशन थांबवायचं आहे तर त्यासाठी आपल्याला ब्रेकिंग सिस्टीम रिक्वायर्ड आहे. रजिस्टरिंग सिस्टीम मीन्स काय, रजिस्टरिंग मेकॅनिझम म्हणजे तुमचे जे काही डिजिट्स किंवा युनिट्स जे रेकॉर्ड होणार आहे तर ते तुमचे रजिस्टरिंग मेकॅनिझमच्या अंडर रेकॉर्ड होणार आहे. तर फर्स्ट वन इज दी ड्रायव्हिंग सिस्टीम. ड्रायव्हिंग सिस्टीम मीन्स काय, इलेक्ट्रोमॅग्नेट. हे जे डायग्राम मध्ये दिसतंय बघा इथे शंट टाईपचं जे काही मॅग्नेट बसवलेलं आहे इट इज अंडर द ड्रायव्हिंग सिस्टीम. आणि हे जे लास्ट मोस्टला सिरीज टाईपचं जे काही मॅग्नेट प्लेस केलेलं आहे इलेक्ट्रोमॅग्नेट, इट कन्सिस्ट इन ड्रायव्हिंग सिस्टीम. द शंट मॅग्नेट and the series magnet is the main part of your driving system. Then second one is the moving system. Moving system is consist of disc. जी रोटेशन वाली डिस्क इथे दिसते बघा, ती डिस्क तुमची मुव्हिंग सिस्टीम मध्ये कन्सिडर होते. देन ब्रेकिंग सिस्टीम. ब्रेकिंग सिस्टीमसाठी ब्रेकिंग मॅग्नेट हे रिस्पॉन्सिबल आहे. त्यामुळे हा जो कॉर्नरला पार्ट बसवलेला आहे हा मॅग्नेट आहे आणि it is also known for the braking magnet. Then last one is the registering mechanism. इथे एकदम टॉप मोस्ट पॉइंटला एक रेड कलरचा पॉइंट दिसतोय बघा, टू रेकॉर्ड दी मेकॅनिझम. मग इथे काय होणार आहे की तुमचे नंबर ऑफ जे काही डिजिट्स आहे ते रेकॉर्ड केले जात आहे. आता ॲक्च्युअलमध्ये याचं वर्किंग कसं आहे किंवा कनेक्शन डायग्राम कशी आपल्याला बघायची. तर फर्स्टली द प्रेशर कॉईल अँड द करंट कॉईल. जी शंट मॅग्नेट आहे, शंट मॅग्नेटवरती कॉईल माउंट केली तर इट इज कन्सिडर्ड ॲज अ प्रेशर कॉईल. आणि हे जे सिरीज मॅग्नेट आहे याच्यावरती ज्यावेळेस आपण कॉईल प्लेस करतो त्यावेळेस इट इज कन्सिडर्ड ॲज अ करंट कॉईल. दॅट मीन्स प्रेशर कॉईल इज कनेक्टेड अक्रॉस दी सप्लाय. वॅटमीटरला पण सेम कनेक्शन असतात आणि एनर्जी मीटरला पण सेम कनेक्शन असतात. वॅटमीटरची पण तुमची जी काही प्रेशर कॉईल आहे ही ऑलवेज कनेक्टेड इन पॅरलल विथ सप्लाय आणि जी करंट कॉईल असते ती ऑलवेज कनेक्टेड इन सिरीज विथ सप्लाय ऑर लोड. तर डायग्राममध्ये दिसते बघा, फेजपासून हा पॉईंट घेतला तो तुमच्या शंट मॅग्नेटचा जो काही शंट सेंट्रलचा लिंब आहे त्यावरती वाउंड केली आणि त्यापासून कनेक्शन घेतले आणि ते तुमची सिरीज कॉईलचा जो काही पॉईंट आहे तिथे कनेक्ट केलं आहे. त्यानंतर जो काही सिरीज कॉईल आहे त्यासाठीचा शंट मॅग्नेटवरती पहिले सिरीज मॅग्नेटवरती इथे कॉईल वाउंड केली, पुढे ती कनेक्शनमध्ये परत इथे आले आणि इथून लोडपर्यंत ती कनेक्ट झालेली. मग ओव्हरऑल डायग्राममध्ये काय दिसतंय, शंट मॅग्नेट जे काही कनेक्टेड आहे आणि त्यावरती जी कॉईल कनेक्टेड आहे इट इज कनेक्टेड इन पॅरलल. दॅट्स वाय
This coil is called as a pressure coil, and the coil which is wound on a series magnet. सिरीज मॅग्नेटवरती जी कॉईल वाउंड केली आहे ती करंट कॉईल म्हणून ऍक्ट होणार आहे आणि ती लोडच्या सिरीजमध्ये कनेक्टेड आहे. इन शॉर्ट, pressure coil sends the voltage across the load and series coil sends the current flowing through that particular meter. कन्स्ट्रक्शन समजले का? दोन मॅग्नेट्सचे कनेक्शन कसे आणि कॉइल्सचे कनेक्शन कसे केले? येस मॅम. ओके. त्यानंतर ऑन द स्पिंडल, हा जो सेंटरचा पार्ट आहे तो काय होतो? ऍक्ट ॲज अ स्पिंडल. ऑन दॅट स्पिंडल वन रोटेटिंग डिस्क इज प्लेस and the registering mechanism is placed on the top of that spindle. त्या स्पिंडलच्या एकदम टॉप पॉइंटला रजिस्टरिंग मेकॅनिझम प्लेस केलेली आहे. जसे तुमचे रिस्टचे रोटेशन होणार त्या अकॉर्डिंगली इथे तुमची 1 by 1 इथे रिडिंग्स रेकॉर्ड केली जाणार आहे. देन टू स्टॉप द रोटेशन ऑफ दॅट डिस्क, ही जी डिस्क दिसते सेंटरला त्याचे रोटेशन आपल्याला अकॉर्डिंग टू करंट किंवा जेवढा तुमचा करंट फ्लो होणार आहे त्याच्याच प्रोपोर्शनॅलिटीमध्ये याची काही रोटेशन होणार आहे. तर त्याची जी काही रोटेशनची जी काही स्पीड आहे तो ॲडजस्ट करण्यासाठी हा ब्रेकिंग मॅग्नेट इथे प्लेस केलेला आहे. ब्रेकिंग मॅग्नेटचं मेन फंक्शन काय आहे? टू कंट्रोल दी रोटेशन ऑफ युअर कॉईल किंवा तुम्ही डिस्क म्हणू शकता. इट इज अगेन परमनंट मॅग्नेट. इट इज यूज फॉर दी रिड्युसिंग दी रोटेशन ऑफ ॲल्युमिनियम डिस्क. ही जी ॲल्युमिनियमची डिस्क सेंटरला प्लेस केलेली आहे त्याचे रोटेशन जर आपल्याला रिड्यूस करायचे असतील किंवा ॲडजस्ट करायचे असतील तर ब्रेकिंग सिस्टीमसाठी आपण परमनंट मॅग्नेट युटिलाइज केलेला आहे. आणि ते जी काही ब्रेकिंग सिस्टीमची जी काही वर्किंग आहे ती तुमचे एडी करंटवरती डिपेंड असणार आहे. एडी करंट मीन्स काय की मॅग्नेटिक पार्टमधनं किंवा मेटल पार्टमधनं एखादा करंट पास झाला तर तिथे तो एडी करंट म्हणून ॲक्ट होतो आणि तोच पुढे त्या ब्रेकिंग सिस्टीमला म्हणजे मॅग्नेटायझिंग सिस्टीमला स्टॉप करण्यासाठी ते युटिलाइज केला जातो. क्लिअर अप टू दिस? येस मॅम. ओके. ड्रायव्हिंग सिस्टीमचा मेन फंक्शन काय आहे की जो काही टॉर्क डेव्हलप होणार आहे तो ड्रायव्हिंग सिस्टीम थ्रू डेव्हलप होणार आहे. मग याच्यामध्ये जनरली दोन मॅग्नेट आहेत तुमचे, सिरीज मॅग्नेट अँड शंट मॅग्नेट. सिरीज मॅग्नेटला डायरेक्टली कॉईल वाउंड केलेली आहे आणि शंट मॅग्नेटच्या सेंट्रल लिंबला तुमचा इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजे तो ऍक्ट होणार आहे तिथे. दॅट्स वाय शंट मॅग्नेट इज ऍक्ट ॲज अ प्रेशर कॉईल अँड द सिरीज मॅग्नेट इज कॉल्ड ॲज अ करंट कॉईल. क्लिअर? येस मॅम. ओके. आता आपल्याला याच्यावरती ऍक्च्युअल वर्किंग बघायचं की डिस्क कशी रोटेट होते. सो whenever we give the supply to your energy meter, then the current start flowing through the firstly current coil. That current coil is connected in series with load. Again the pressure coil sends the voltage. Then आता ज्यावेळेस तिथे सप्लाय प्रोव्हाइड होणार तर त्यावेळेस इथे काय होणार आहे की तुमची इलेक्ट्रोमॅग्नेट मॅग्नेटिक फील्ड क्रिएट करेल. फर्स्ट मॅग्नेटिक फील्ड इज क्रिएटेड बाय युअर प्रेशर कॉईल अँड सेकंड मॅग्नेटिक फील्ड इज क्रिएटेड बाय युअर करंट कॉईल. इथे काय होणार आहे? दोन मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होणार आहे. फर्स्ट मॅग्नेटिक फील्ड हे प्रेशर कॉईल क्रिएट करेल, सेकंड मॅग्नेटिक फील्ड हे करंट कॉईल क्रिएट करेल आणि त्या दोघं मॅग्नेटिक फील्डचं इंटरॅक्शन होऊन ह्या डिस्कवरती टॉर्क एक्झर्ट होणार आहे. टॉर्क कसा एक्झर्ट होईल? द फ्लक्स प्रोड्यूस्ड बाय प्रेशर कॉईल अँड द करंट फ्लोविंग थ्रू दी करंट कॉईल, ह्या दोघांची पहिली इंटरॅक्शन होईल. सेकंडली काय होणार आहे? द करंट फ्लोविंग थ्रू the fluxes which is produced by your current coil and the current flowing through your pressure coil, ह्या दोघांची इंटरॅक्शन होणार आणि त्या दोघांच्या इंटरॅक्शन वरनं या डिस्क वरती टॉर्क एक्झर्ट होणार आणि डिस्क रोटेट होणार. ज्या मॅनरमध्ये डिस्क रोटेट होईल तेवढे रेकॉर्डिंग किंवा युनिट्स इथे रेकॉर्ड केले जातील आणि ओव्हरऑल काय होईल का आपल्याला तिथे एनर्जी मीटर रिडिंग शो करेल. क्लिअर पार्टिसिपंट्स? समजलंय सगळ्यांना एनर्जी मीटरचं कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग? येस मॅम. ओके. तर मी तुम्हाला दुसरी एक डायग्राम शो करते तर त्यामध्ये पण तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये करंट कॉईल आणि प्रेशर कॉईलचे कनेक्शन कसे असतात ते तिथे शो होणार आहे.
This is a diagram, students. Yes, ma'am. ओके, बघा डायग्राम मध्ये काय दिसतंय, सिंपल कनेक्शन केलेले सिंगल फेज 230 और 120 AC 50 हर्ट्स किंवा 60 हर्ट्सचा सप्लाय इथे दिलेला आहे. लाईन मीन्स काय, फेजचा पॉईंट आहे आणि न्यूट्रल मीन्स न्यूट्रल असतो. देन कनेक्शन बघा, लाईन पासून कनेक्शन घेतले. आता इथे करंट सेन्सर नाही प्लेस केला तरी चालतो. जनरली आपलं जे काही कन्व्हेन्शनल एनर्जी मीटर आहे तिथे हा तुमचा एनर्जी मीटरचा जो काही करंट सेन्सर आहे तो नसतो. इलेक्ट्रॉनिक एनर्जी मीटरला कन्सिडर केलं तर तो असेल इथे, पण आपण इंडक्शन टाईपचे एनर्जी मीटर बघतोय तर तिथे तो येणार नाही. मग डायरेक्टली कनेक्शन तुमचे लोडला जाणार आहे. लोडच्या न्यूट्रल पासून डायरेक्टली सप्लायच्या न्यूट्रलला. हे झालं सिरीज कनेक्शन. म्हणजे इथे कोणतं मॅग्नेट असणार आहे, सिरीज मध्ये कनेक्शन केले म्हणजे इथे कुठलं मॅग्नेट, सिरीज का शंट मॅग्नेट प्लेस केलेलं असेल ऍक्च्युअल कन्स्ट्रक्शन मध्ये. Series magnet. व्हेरी गुड, सिरीज मॅग्नेट. देन सेकंड पॉईंट बघा, लाईन मीन्स काय, फेज पासून पॉईंट घेतला, तो आपला घेतलाय आणि इथे एक रेजिस्टन्स इंट्रोड्यूस केलाय. म्हणजे तुमचं व्होल्टेज सेन्सर इथे टाकले. ते हे व्होल्टेज सेन्सर मीन्स काय, तुमची जी काही प्रेशर कॉईल आहे ती ऍक्ट होणार आहे. मग प्रेशर कॉईलला म्हणजे इथं शंट मॅग्नेट येईल, त्या सेंट मॅग्नेटच्या सेंट्रल लिंबवरती सप्लाय जाणार, तिथपासून तो सप्लाय परत सप्लायच्या न्यूट्रलला अगेन कनेक्ट होणार. म्हणजे हा वरचा पार्ट आहे, इट इज फॉर दी युअर करंट कॉईल, आणि जो हा खालचा पार्ट दिसतोय इट इज फॉर युअर प्रेशर कॉईल. आणि ज्या केसमध्ये आपण सप्लाय देतो तर इथे करंट कॉईल मधनं फ्लो होणारा करंट आणि द फ्लक्स प्रोड्यूस बाय युअर शंट मॅग्नेट ह्या दोघांचं इंटरॅक्शन होणार. म्हणजे क्रॉस मध्ये सांगते मी बघा, करंट कॉईलचा घेतला आणि फ्लक्सेस जे शंट मॅग्नेटिक क्रिएट केले त्या दोघांमध्ये इंटरॅक्शन होणार. सेकंड थिंगला काय, व्होल्टेज किंवा करंट फ्लोइंग थ्रू दी शंट मॅग्नेट आणि फ्लक्सेस प्रोड्यूस बाय द सिरीज मॅग्नेट ह्या दोघांचे इंटरॅक्शन होणार. आणि ओव्हरऑल त्याचा इफेक्ट काय होतो, द टॉर्क इज एक्झर्टेड ऑन युअर एनर्जी मीटर. आणि एनर्जी मीटर काय देणार तुम्हाला, इथे रोटेशन देणार. रोटेशन दिले मीन्स काय, त्या डिजिट्स आपल्याला रजिस्टरिंग मेकॅनिझम मध्ये रेकॉर्ड होणार. क्लिअर? Yes, ma'am. ओके. Then next portion is the single phase electronic energy meter. जी फर्स्ट पार्टची आपण जी डायग्राम बघितली होती ती इंडक्शन टाईपची, म्हणजे ओल्ड डेज मध्ये तशा टाईपचे मीटर युटिलाइज व्हायचे. आता जर तुम्ही बघितलं तर प्रॅक्टिकल तसं मीटर तुम्हाला कुठेच भेटणार नाही. आपण प्रॅक्टिकल लॅबमध्ये जरी ते कॅलिब्रेशन ऑफ एनर्जी मीटरचं प्रॅक्टिकल घेतो तर तिथे पण आपण ते डिजिटल एनर्जी मीटरवरती परफॉर्म करतो. डिस्कचे रोटेशन होणारे मीटर हे ओल्डेस्ट टाईपचे आहे, म्हणजे ते जुन्या काळात वापरले जायचे. आता नवीन जे आहे ते सगळे इलेक्ट्रॉनिक एनर्जी मीटर आहेत. तर ही जी ब्लॉक डायग्राम दिसते, इट इज द ब्लॉक डायग्राम फॉर युअर अॅनालॉग इलेक्ट्रॉनिक एनर्जी मीटर. याच्या ओव्हरऑल ब्लॉक डायग्राम मध्ये 5 पार्ट्स मध्ये ती डिवायडेड आहे. फर्स्ट वन इज दी व्होल्टेज स्केलिंग नेटवर्क अँड करंट स्केलिंग नेटवर्क. नावातच दिलंय व्होल्टेज स्केलिंग अँड करंट स्केलिंग. व्होल्टेज स्केलिंग मीन्स काय, इट सेन्स दी व्होल्टेज, अँड करंट स्केलिंग मीन्स काय, इट सेन्स दी करंट. म्हणजे जी काही करंटची व्हॅल्यू आहे ती या करंट स्केलिंग नेटवर्क थ्रू डेव्हलप होणार किंवा ती त्याच्या थ्रू पास होणार. आणि करंट व्होल्टेज स्केलिंग नेटवर्क मीन्स काय, जेवढं व्होल्टेज इथं दिसतंय VL ते या व्होल्टेज स्केलिंग नेटवर्कने सेन्स केलं जाईल आणि फर्दर ते अॅनालॉग मल्टिप्लायरला प्रोव्हाइड केलं जाईल. क्लिअर? ओव्हरऑल इलेक्ट्रॉनिक एनर्जी मीटर इज कन्सिस्ट ऑफ व्होल्टेज स्केलिंग नेटवर्क, करंट स्केलिंग नेटवर्क, analog multiplier, voltage control oscillator, ADC, analog to digital converter, and last one is the display. आता या प्रत्येक ब्लॉकचं आपल्याला काय करायचंय,
फंक्शन बघायचं. व्होल्टेज स्केलिंग नेटवर्कचं मी इतक्यात तुम्हाला फंक्शन सांगितलं. दॅट मीन्स इट सेन्स दी व्होल्टेज. अँड करंट स्केलिंग नेटवर्कचं फंक्शन काय आहे? इट सेन्स दी करंट. कारण की आपला जो काही एनर्जीचा फॉर्म्युला आहे किंवा पॉवरचा फॉर्म्युला काय असतो? P इज इक्वल टू V इंटू आय. मग व्होल्टेज आणि करंट हे आपल्याला मेन कंपोनंट आहे का ते रेकॉर्ड केले गेले पाहिजे. इथे एक CT बसवलेला आहे. सप्लाय 230 व्होल्ट 50 हर्ट्ज सप्लाय दिलाय. त्यानंतर इथे एक CT बसवलेला आहे. CT थ्रू ते जे काही करंट आहे तो ऍडजस्ट होऊन करंट स्केलिंग नेटवर्कला पुढे प्रोव्हाइड केला जातो. देन द आउटपुट ऑफ व्होल्टेज स्केलिंग नेटवर्क and the current scaling network is further provided to analog multiplier. The analog multiplier चं फंक्शन काय आहे? It produces the voltage which is proportional to the product of VL and IL. जेवढं व्होल्टेज तुमचं व्होल्टेज स्केलिंग नेटवर्कने सेन्स केलंय आणि जेवढा करंट तुमच्या करंट स्केलिंग नेटवर्कने सेन्स केलाय त्याच्या प्रोपोर्शनॅलिटीमध्ये एक व्होल्टेज क्रिएट करायचं. मीन्स इन शॉर्ट काय आहे? ही जो काही व्होल्टेज आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पॉवर असं पण म्हणू शकतो आपण. बिकॉज पॉवर P इज इक्वल टू V इंटू आय असा फॉर्म्युला असतो. दॅट्स वाय दिस V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू VL IL or the power. The function of analog multiplier is to produce the voltage which is proportional to your VL and IL. And after that, जे काही व्होल्टेज अॅनालॉग मल्टिप्लायरने प्रोड्यूस केलेलं आहे ते फर्दर आपण कशाला देतो? व्होल्टेज कंट्रोल ऑसिलेटरला देणार. तर व्होल्टेज कंट्रोल ऑसिलेटरचं फंक्शन काय आहे? त्याच्या आउटपुटला काय दिसतंय? FA. म्हणजे काय तो काय प्रोड्यूस करणार आहे? फ्रिक्वेन्सी प्रोड्यूस करेल. आणि ती फ्रिक्वेन्सी कशाच्या प्रोपोर्शनॅलिटीमध्ये असली पाहिजे? VL IL. या दोघांचं फंक्शन एकच आहे. अॅनालॉग मल्टिप्लायर व्होल्टेज प्रोड्यूस करतं, but that magnitude of that voltage is proportional to VL and IL. Then voltage control oscillator also produces the frequency, and that frequency is again proportional with VL and IL. इथं व्होल्टेजला प्रोड्यूस होण्यासाठी अॅनालॉग मल्टिप्लायर युटिलाइज केलंय आणि व्होल्टेज कंट्रोल ऑसिलेटर हे फ्रिक्वेन्सी प्रोड्यूस होण्यासाठी केलंय. And then that generated frequency, that is the square wave, is provided to A to D म्हणजे अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर. मग जो काय अॅनालॉग सिग्नल इथपर्यंत आलेला आहे फ्रिक्वेन्सीच्या फॉर्मॅटमध्ये, दॅट इज द स्क्वेअर वेव्हमध्ये, त्याचं कन्व्हर्जन डिजिटलमध्ये होणार. अँड देन दॅट डिजिटल आउटपुट इज फर्दर प्रोव्हाइडेड टू युअर डिस्प्ले. आणि मग डिस्प्लेवरती आपल्याला डिजिटमध्ये एक ॲक्च्युअलमध्ये किती एनर्जी रेकॉर्ड झाली आहे ते शो होतं. समजलंय का प्रत्येक पार्टचं फंक्शन सगळ्यांना? Yes. ओके.